सांगितलं त्या पद्धतीनंच वातावरण आज सक्रिय झालेलं आहे. हो. आज ढगांची जी काही गर्दी आहे अनेक ठिकाणी पाहायला मिळते. हो. 25 तारखेला ज्या तालुक्यांचा, ज्या जिल्ह्यांचा उल्लेख केला त्या पद्धतीने तिथे वातावरण ॲक्टिव्ह होताना दिसते आहे. हा बरोबर सर. स्थानिक वातावरणाचा आहे, मोजक्या ठिकाणी आहे. सर्वांना याचा फायदा होणार नाहीये. हो. तर अवघ्या 5 दिवसामध्ये मोसमी वाऱ्याचे जे काही ढग असतात काळेभोर 2 जूनच्या पासून स्टार्टअप होत आहेत. 1 जूनला काही ठिकाणी कोकण किनारपट्टी साईडला त्याची ॲक्टिव्हिटी पाहायला मिळते. हो. पण महाराष्ट्रामध्ये पसरणार आहे. तत्पूर्वी आता जे सक्रियता आहे म्हणजे अमरावतीच्या उत्तर भागामध्ये पावसाला वातावरण पोषक झालेलं आहे. अहिल्यानगर दक्षिण भाग आणि आज 25 तारखेच्या रात्रीपर्यंत कन्नड, सिल्लोड, छत्रपती संभाजीनगरचे काही भाग आणि जालन्याच्या उत्तर भागापर्यंत आतापर्यंत पाणी गेलाच नाही. अशा भागांना देखील थोडाफार सटकारे आज संध्याकाळी उशिरापर्यंत सक्रिय होऊन जातील. दुपारनंतर ढगांची गर्दी इथे पाहायला मिळणार आहे. हो. त्यानंतर घनसावंगी, अंबरपट्टा, लातूर पट्टे, जिंतूर पट्टा, हिंगोली, वाशिम त्याबरोबर अकोला, अमरावती, नागपूर एरियामध्ये सुद्धा स्थानिक वातावरणाचं पाणी होण्याचा अंदाज आहे. हो. मात्र सर त्याचबरोबर शेतकऱ्यांचे आपल्याला प्रश्न सुद्धा आले होते ते सुद्धा आपण घेऊया. तर सर्वात प्रथम शेतकऱ्यांचा जो प्रश्न आहे ते म्हणजे केरळमध्ये मान्सून कधी दाखल होणार? नक्कीच. ह्या 2 दिवसामध्ये आजची 25 आणि 26 तुम्हाला मागे पण म्हटलं की 25-26 दरम्यान हा एक दिवस मागे पुढे का होईना येऊ शकतो आणि याची अधिकृत घोषणा ह्या 2 दिवसामध्ये कोणत्याही क्षणी होऊ शकते. आणि मान्सून हा महाराष्ट्राकडे वेगाने येतोय, कधी तो थांबतो सुद्धा. बरोबर. पण महाराष्ट्रामध्ये पोहोचण्या अगोदर कर्नाटक, अरबी समुद्राचे अनेक भाग व्यापत तो तमिळनाडू सुद्धा व्यापण्यासाठी त्याला कमीत कमी 2 ते 3 तारखेचा वेळ लागू शकतो आणि 6 जूनपर्यंत मान्सून महाराष्ट्रातल्या तळ कोकणामध्ये आणि मुंबई कोकण किनारपट्टीमध्ये दाखल होऊन मोसमी ढग त्याही अगोदर 2 तारखेला आगमन करतील. कारण की मान्सून आणि मोसमी ढगांमध्ये थोडा कालावधी असतोच. 4 दिवस अगोदरच मोसमी ढग महाराष्ट्रात येतात आणि 2 जूनपासून तुम्हाला ते चित्र स्पष्ट होईल. बरोबर. पण मान्सून 6 जूनला आला की मान्सूनच्या जे काही पाण्याची स्पीड असते वातावरणामध्ये जो अचानक गारवा निर्माण करणं, जी काही टेम्परेचर लॉस करणं ह्या ज्या गोष्टी असतात त्यामध्ये पाऊस पडण्याची क्षमता कमी असते. त्यामुळे 6 पासून ते 12-13 पर्यंत जो काही पाऊस सुरू होईल त्या पावसावरती मशागती आणि जमिनीची जी काही भाप आहे जी आता सध्या पाहायला आपण 4-5 फुटापर्यंत जी काही भाप अत्यंत खोलवर गेलेली आहे ती भाप निघून जायला 5-6 दिवसाचा कालावधी लागेल आणि त्यानंतर 16 पासून 17 पासून आपल्या पेरण्या स्टार्टअप होतील. बरोबर सर. मात्र सर आता बऱ्याच शेतकऱ्यांच्या माध्यमातून दुसरा एक प्रश्न विचारण्यात येत आहे की पावसाचा खंड राहणार का जून महिन्यामध्ये? हा प्रश्न तर योग्यच आहे कारण की यांना पण माहिती आहे की जुलै असेल, जूनमध्ये असेल पाऊस काय रोजच पडत नाहीये. तर ह्यामध्ये खंड आठवड्याभराचे असतात. गेल्या वर्षी जर आपण थोडी तुलनात्मक गोष्ट केली तर मे मध्ये उघडलेला मेच्या शेवटी 28 तारखेपर्यंत पाऊस उघडला होता जो 5ला स्टार्टअप झाला 5 मेला. त्यानंतर ज्या 1-2 तारखेपासून ते चक्क तो 10 तारखेपर्यंत आलाच नव्हता. आल्याच्यानंतर 11, 12, 13, 14 पर्यंत बरसला. परत त्यापासून उघडला की एकदा 28-29ला थोडा सुरुवात झाली नंतर 2-3 जुलैला झाली. पण खंड हा ह्याच लेवलचा आहे आणि ह्या महिन्यामध्ये असे मोठे खंड 20 दिवस राहतील, 25 दिवस म्हणजे कमीत कमी 20 दिवस पाऊस नसणं तो जुलै महिन्यामध्ये तसा पाहायला मिळतोय. पण तो शेवटी सुद्धा चांगला आर्द्रतेसह वातावरणाच्या ढगाळ परिस्थितीनुसार आणि पावसाच्या स्पीडची अंदाज जर बघितला आपण तर हे 28 चित्र बदलू शकतं आणि पुढे चालून ऑगस्ट महिन्यामध्ये अतिउष्णतेचा एक खंड राहू शकतो. हे तारणारी कंडिशन आहे. खंड हे दरवर्षी पडतात पण त्यामध्ये पावसाची देखील फटकारे पिकांना जिवंत ठेवण्यासाठी कायम राहतात. बरोबर. मात्र सर मग यंदा आपल्याला ढगफुटीचे दृश्य, अतिवृष्टी असे काही पाहायला मिळेल का आपल्याला? मध्ये काय असते 2 भानगडी असतात बघा. एक म्हणजे काही ठिकाणी पाऊस कमी पडणं, अत्यंत कमी पडणं आणि दुसऱ्या ठिकाणी महापूर वगैरे गोष्टी येणं. या दोन्ही भाग याच्यामध्ये मोडतात. अशा गोष्टींना आपण पुढे चालून तर ते गोष्टी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचल्या आलेली आहेत की महापूर येणं ह्या गोष्टी होणार आहेत. पण आता आल्यानुसार रपाटा एवढा चाललाय बातम्यामध्ये की शेतकऱ्यांना पावसाची गरज पेरणीसाठी आहे आणि पुढे महापूर सांगताय. म्हणजे काय होतं शेतकऱ्यांना त्यामध्ये संभ्रम तयार होते. अजूनही मॉडेलनुसार जर आपण पाहिलंय की अशा गोष्टी होणार आहे हे भाकीत पण केलेलं आहे आणि ह्याला वेळ कालावधी जो आहे तो गेल्या वर्षी कसा दिवाळीच्या उशिरापर्यंत नोव्हेंबर महिन्यापर्यंत चालला यावर्षी तो ऑक्टोबरपर्यंत चालेल. पण ह्या गोष्टी होणाऱ्या आहेत ते शेवटी होतील. मात्र सर आपल्याला जून महिन्यामध्ये जोरदार पाऊस कोणत्या तारखेपासून पाहायला मिळेल? जूनमध्ये जोरदार पावसाची सुरुवात 6ला पण एकदा होऊ शकते. 2-3 दिवसाचा कालावधी आहे. नंतर 12-13ला पण स्टार्ट होऊ शकते आणि त्या पडलेल्या पावसावरती जो काही 80 mm 120 mm असा पाऊस झाला की पेरणी करायला काही हरकत नाही. बरोबर. मात्र सर यंदा पेरणीसाठी योग्य वेळ कोणती राहणार तरी? तीच 15-16 सांगितलेली आहे. 15-16 पासून तर 25च्या आतमध्ये सगळ्या विभागाच्या पेरण्या
सक्रिय होतील, चालू होतील. हो. मात्र सर विभागानुसार हो. बोला ना. मात्र सर आपल्याला विदर्भामध्ये मग यंदा कमी पाऊस पाहायला मिळेल का जास्त पाऊस पाहायला मिळेल? हो, मी ती बातमी पण पाहिली आहे, की विदर्भ आणि मराठवाड्याच्या बाबतीत पावसाची टक्केवारी 88 एवढी व्यक्त केलेली आहे. हो. आणि सर्वाधिक जास्त कमतरता विदर्भाला आणि मराठवाड्याला सांगितलेली आहे. बरोबर. पण चक्क सगळ्या दुनियेला माहिती आहे, की पश्चिम महाराष्ट्र खानदेश एकपट मान्सूनच्या काळामध्ये कमी राहतो. पण हो. मराठवाडा विदर्भ हा मध्यम किंवा जेमतेमच राहतो. बरोबर. पण एवढाही कमी इतर विभागाच्या तुलनेत तो राहत नाही. त्यामुळे काही घाबरण्याची कंडिशन नाहीये. हो. नैऋत्य मोसमी वारे जेव्हा जास्त जोराने वाहतात त्यावेळेस त्याचा फटका पश्चिम महाराष्ट्राला, दक्षिण महाराष्ट्राला आणि खाली इकडे लातूरपर्यंतही बसतोय. इकडे छत्रपती संभाजीनगर, जालना, विदर्भातल्या बुलढाण्यापर्यंतही चांगल्या पद्धतीने बसतोय. पण त्याचं असं चित्र होत नाही, की ते झालं की डायरेक्टली विदर्भाशी आणि मराठवाड्याशी संबंध इतका खराब राहील. कारण की मराठवाडा आणि विदर्भ हा मध्यस्थानी मोडतोय. दोन्ही साईडला अरबी समुद्र बघितला आणि इकडे तेलंगणा मार्गे जो बंगाल उपसागर बघितलाय. या दोन्हीच्या संपर्कातला सगळ्यात मध्यभागी म्हणजे मराठवाडा आणि विदर्भ आहे. बरोबर. आणि याच्यामध्ये पावसाची कमतरता मागील 10 वर्षातही राहिली नाही. आणि जर राहिलीच तर याची तुलना सगळ्या विभागापेक्षा चांगली राहिलेली आहे. हो, बरोबर आहे सर. मात्र सर आता पुढील 4 ते 5 दिवसाची कंडिशन कशी राहणार? म्हणजे कोणकोणत्या भागामध्ये पावसाची शक्यता राहणार? नक्कीच. आता तुम्हाला सांगितलंय आणि हा विषय असा आहे, की या काळामध्ये पावसाचा जो काही जोर आहे, तो जेमतेमच आहे. म्हणजे कुठे पडणं, कुठे सोडणं. तर अशा प्रकारची कंडिशन आहे आणि 29-30च्या पुढे वारे जोराने वळून परत आभाळ काढतील आणि 30-31 तारखेला असंच पूर्व विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राचा समावेश याच्यामध्ये राहणार आहे. हो, बरोबर सर. मात्र सर आपण बघत आहोत, की बऱ्याचशा शेतकऱ्यांची शेतीची वाई वगैरे करणे राहिलेली आहे. तर त्यांना काय सल्ला देणार तुम्ही? खूप कालावधी अजून बाकी आहे. जवळपास 5-6 जूनपर्यंत मान्सून ठीकठाक तर येत नाहीये. पण तोपर्यंत कामे करायला जी काही आपली गती आहे त्याच पद्धतीने चालू द्या. जास्त काही उडताना नाही किंवा फास्ट काही मान्सून येणार नाहीये. हो. 6च्या आतमध्ये कुठेच पेरण्यायोग्य पाऊस होणार नाही. जे होतंय हे मोजकी भाग आहे. उदाहरणार्थ जर आपण बघितलं 26 तारखेला सोलापूरमध्ये, 27 तारखेला लातूर वगैरे परिसरामध्ये, नांदेड पट्ट्यामध्ये मोजक्या ठिकाणी आहे. त्यानंतर धाराशिव, कळंब भागात देखील मोजक्या ठिकाणी 27 तारखेला पाऊस आहे. खानदेशला या काळामध्ये पाऊस राहणार नाहीये. हो. त्यात 28 तारखेला अकोला, अमरावती मोजक्या ठिकाणी, छत्रपती संभाजीनगरचे तुरळक भाग मोजक्या ठिकाणी असणार आहे. हो. मात्र पूर्व विदर्भाचा जो काही वातावरणामध्ये बदल आहे तो कायम टिकून राहील. बरोबर. मात्र सर एक बातमी खूपच व्हायरल होत आहे, की ते म्हणजे मान्सून ज्यावेळेस महाराष्ट्रात येणार तर त्याला एक मोठा अडथळा लागणार आहे. तर त्याबद्दल काय सांगणार सर तुम्ही? मान्सून बिना अडथळ्याचं येतच नाहीये पहिली गोष्ट. हो. मान्सून दरवर्षी आलाय ना तो अडथळाच घेऊन येतोय. आता बरोबर. बघा गेल्या वर्षीचं चित्र जर आपण पाहिलं, लानिना काळ होता तरी सुद्धा मान्सूनच्या पेरण्या 28 किंवा काही ठिकाणी 2 जुलैपर्यंत गेल्या. हो. मान्सून बिना अडथळ्याचा कधीच महाराष्ट्रात येत नाही. तो पहिला पाऊस असतो त्याला सायक्लॉनिक सिस्टमचा, हाय प्रेशरचा, लो प्रेशरचा, दिशा वळवण्याचा सगळा कंडिशन असतो. बरोबर. मान्सून स्पीडने आला तरी तो भरकटलेला जातोय. आणि गेल्या वर्षी नाही, तुम्ही 10 वर्षाचा रेकॉर्ड करा. बऱ्याच ठिकाणी पेरण्या मृग नक्षत्राच्या 8 ते 10 तारखेला सुद्धा झालेल्या आहेत. पण असा काळ 10 वर्षातून 1 वर्ष किंवा 2च वर्ष येतो. जास्त बरोबर. काळ आलेलाच नाही. पण हो. एकंदरीत चित्र पाहिलं तर 15-16 ही एक मीडियम अशी तारीख आहे, की बरोबर. ज्याची सुरुवात तिथून पुढे होऊन त्या पेरण्या 22-25 पर्यंतही जातात. हो, बरोबर आहे सर.